पैठण मतदारसंघातली जी लढत होती ती उत्सुकतेची लढत होती। अगदी आपण बघतोय पैठण मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेच्या जे विलास भुमरे शिंदे गटाचे उमेदवार हे संभाव्य आमदार असतील। आपण बघतोय संभाव्य आमदार म्हणून विलास भुमरेंचं नाव समोर आलेलं आहे। ठाकरे गटाचे दत्ता गोरडे विलास भुमरेने मात केलेली आहे। संभाव्य आमदार म्हणून विलास भुमरेंचं नाव पुढे आलेलं आहे। बघा पैठणची लढतीमध्ये आपलं नाव येतंय ते म्हणजे विलास भुमरेंचं संभाव्य आमदार म्हणून त्यांच्या नावाची शक्यता आहे। एकूणच खरं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत असली तरी सुद्धा या ठिकाणी कुठेतरी शिंदेंचं पारडं जड दिसतंय आणि त्यामुळे विलास भुमरे हे त्या ठिकाणी संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे। त्यामुळे ते आमदार असण्याची नेमकी काय कारणं आहेत ती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगाव यांच्याकडून। माधव, काय सांगाल? खरं तर मराठवाड्याचं जे राजकारण आहे ते चांगलंच गाजलेलं आहे मागच्या काही दिवसांपासून आणि त्या ठिकाणी आता पैठण मध्ये शिंदे गटाचं कुठेतरी पारडं वर असल्याचं पाहायला मिळतंय। या पैठण विधानसभा मतदारसंघातून विलास भुमरे हे विजयी होतील असा अंदाज वर्तविला जातोय। कारण संदीपान भुमरे यांचा या मतदारसंघामध्ये प्रभाव आहे। सलग 4 वेळा संदीपान भुमरे हे आमदार राहिलेले आहेत आणि आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे ते खासदार आहेत। विलास भुमरे हे संदीपान भुमरे यांचे चिरंजीव असल्यामुळं या निवडणुकीमध्ये त्यांना मोठा फायदा होऊ शकतो असा एक अंदाज आहे। संदीपान भुमरे हे पालकमंत्री असताना, यापूर्वी मंत्री असताना पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी कामं केलेली आहेत। विशेषतः ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना सुरू करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे। त्याचबरोबर रोजगार हमी मंत्री किंवा फलोत्पादन मंत्री असताना या मतदारसंघामध्ये त्यांनी विशेष लक्ष दिलं होतं। गावागावामध्ये त्यांचा प्रभाव वाढलेला होता आणि अशामुळं विलास भुमरे यांना या निवडणुकीमध्ये फायदा होऊ शकतो असा एक अंदाज आहे। या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पैठणमध्ये दिसून येत आहे। पण अशा स्थितीमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून शेवटच्या टप्प्यापर्यंत नेमका उमेदवार कोण राहील ही सांगणं कठीण झालं होतं। ऐनवेळी 2 दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर तिथे दत्ता गोरडे यांना उमेदवारी देण्यात आली होती। त्यामुळं तिथं शिवसेना प्रभाव असलेली होती, शिवसेनेचं प्राबल्य त्या ठिकाणी होतं। पण 2 भाग झाल्यानंतर ती अधिक संख्या ही संदीपान भुमरे यांच्या बाजूने असल्यामुळं या निवडणुकीमध्ये विलास भुमरे हे विजयी होतील असा अंदाज वर्तवला जातोय। मात्र इथली लढत टफ आहे, फाईट चांगली होणार आहे।